NCRBच्या आकड्यानुसार गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून रोज नवनवीन गुन्हे समोर येत आहेत। या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे आणि घडलेल्या गुन्ह्यांचा तपास पूर्ण करणे हे पोलीस यंत्रणेसमोर एक मोठे आव्हान असते। मात्र या आव्हानावर मात करण्यासाठी आता AI डिजिटल प्रणाली सुरू करण्यात आली आहे। बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनामध्ये बीड पोलिसांनी गुन्हेगारीवर चाप बसवण्यासाठी आणि गुन्ह्यानंतरची कायदेशीर व तपास प्रक्रिया अतिशय वेगवान करण्यासाठी DeepAI या नव्या प्रणालीचा शोध लावला असून ही प्रणाली आता संपूर्ण राज्यात एक आदर्श प्रणाली म्हणून चर्चेत आली आहे। जाणून घेऊया नेमकी काय आहे ही DeepAI प्रणाली। नमस्कार, मी वैभव आणि आपण पाहताय लोकाशा टीव्ही। गुन्हेगारी क्षेत्रात कायम अग्रेसर असणाऱ्या बीड जिल्ह्यातील गुन्हेगारांना कायमचा लगाम लावण्याचे काम जिल्ह्याचे दबंग अधिकारी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी केले। त्यांच्या DeepAI या नवीन प्रणालीमुळे FIR दाखल करण्यापासून ते न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया आता अत्यंत जलद, अचूक आणि हायटेक होणार असल्यामुळे दोषींवर कडक कारवाई करणे सोयीस्कर होणार आहे। महाराष्ट्रातील गुन्हेगारी विश्वात आणि विशेषतः बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून एक अत्यंत क्रांतिकारी पाऊल उचलण्यात आले। बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी गुन्हेगारीला समूळ नष्ट करण्यासाठी आणि तपासाची प्रक्रिया सुपरफास्ट करण्यासाठी DeepAI हे अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित केले आहे। या नाविन्यपूर्ण प्रकल्पाला महाराष्ट्राच्या गृह विभागाकडून हिरवा कंदील देखील मिळाला आहे। आगामी 15 ऑगस्ट 2026 पासून याची प्रत्यक्षात अंमलबजावणी देखील होण्याची शक्यता आहे। सुपरफास्ट FIR या नव्या तंत्रज्ञानामुळे आता FIR नोंदवण्याचे काम काही मिनिटातच शक्य होणार असून गुन्ह्यांची नोंद झाल्यापासून ते तपासाची प्रत्येक प्रक्रिया अगदी वेगाने पूर्ण होऊन आरोपींना तात्काळ शिक्षेपर्यंत पोहोचवण्यास मदत होणार असून पारंपरिक आणि रटाळ कागदी प्रक्रिया थांबवून पोलिसिंग अधिक लोकाभिमुख आणि डिजिटल होणार आहे। केवळ गुन्हे रोखण्यावरच नव्हे तर खून आणि हाफ मर्डर यांसारख्या गंभीर गुन्ह्यांच्या मूळ कारणांचा शोध घेऊन ती कारणे नष्ट करण्यासाठी देखील पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे। कावत यांनी मकोका, MPDA आणि तडीपार सारख्या धडक कारवाया करत असंघटित गुन्हेगारीला मुळासकट उखडून टाकला असून आता त्यांच्या या DeepAI प्रणालीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे हा प्रकल्प केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात नवी क्रांती घडवणार आहे। केवळ कायदेशीर कारवाई करून चालणार नाही तर नागरिकांची मानसिकता बदलणे देखील तितकेच गरजेचे आहे। बहुतांश मोठे गुन्हे हे छोट्या छोट्या वादातून आणि तात्कालिक कारणातून घडतात। नागरिकांनी आपापसात वाद घालू नयेत। वादाची कोणतीही परिस्थिती निर्माण झाल्यास थेट पोलिसांशी संपर्क साधावा, जेणेकरून नागरिकांना जागच्या जागी योग्य तो न्याय देता येईल, असे आवाहन देखील पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी केले आहे। असेच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या लोकाशा टीव्हीला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका।